हाय फ्रेंड, कुकीत विथ जानकीमध्ये तुमचं स्वागत आहे। भोपळ्यापासून थालीपीठ कसे बनवायचे ते बघू। भोपळा आपण इथं स्वच्छ धुवून घेतला। कवळा असल्यामुळे साल काढायची गरज नाही। आपण याला असं किसून घ्यायचं। याला आपण आता साईडला ठेवून देऊ। तिखट काय घालायचं ते बघू। इथे मी हिरवी मिरची घेतली, मीठ, जिरे, लसूण, अद्रक हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं। आता आपल्याला पीठ कोणते लागणार आहे ते बघू। इथे मी ज्वारीचं, गव्हाचं, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं। हे एकत्र करून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपण किसलेला भोपळा घालून घेऊ। आपण याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ओवा हेही घालून घ्यायचं। आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक हिरवी मिरची केली होती तीही घालून घ्यायची। आपण आता याच्यामध्ये 1 चमचा हळद घालून घेऊ। हाताने आपण याला मिक्स करून घेऊ। थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला कणिक मळून घ्यायची। भोपळ्याची भाजी म्हटलं की कोणालाच आवडत नाही। थालीपीठ असे आहेत ते सगळ्यांनाच आवडतात। थालीपीठ आपण दह्यासोबत, चटणीसोबत, सॉससोबत खाऊ शकतो। आता 2 चमचे तेल घालून याला आपण परत एकदा हाताने मळून घ्यायचं। चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्याला थालीपीठ कसे बनवायचे ते पुढे बघू।